नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आता आलोय डोंगरावर आमच्या पाठीमागच्या आणि तुम्हाला दाखवतोय सनराईज ऑलमोस्ट होतोय. हा बघा इथे चालू आहे. सुंदर सकाळ आहे आजची. आणि आज आम्ही पाठीमागे चालायला आलोय तर मग विचार केला तुम्हाला गावाकडून सूर्योदय कसा होतो ते दाखवतो. एकदम वातावरण शांत आहे, पक्ष्यांचा आवाज येतोय आणि सूर्योदय होतोय. आम्ही डोंगरावर आलोय आता वरती, सकाळी चढून मस्त वाटतंय. हां, तर हा इथला डोंगर असं चढलं तर दम लागलाय, पण हे व्ह्यू एकदम सुंदर आहे. आता तुम्ही मस्त सूर्योदयचा व्ह्यू एन्जॉय करा. मी आता कॅमेरा ट्रायपॉडला लावते, कसा सूर्यवरती आहे ते तुम्हाला दाखवतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मंडळी. कसं वाटतंय? आज सकाळी बायकोला घेऊन आला आहे डोंगरावरती सूर्योदय बघायला. आम्ही आलेलो चालायला ऍक्च्युली, पण आम्ही विचार केला की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही सूर्योदय दाखवतो डोंगरावरून कसा होतो तो. पण इकडे थोडी ढगं होती आणि म्हणजे धुकं असतं सकाळी, त्याच्यामुळं पहिली उगवताना तो दिसला नाही, मग तो वरती गेल्यानंतर दिसला तुम्हाला. आणि अजून बघू शकता धुकं आहे पूर्ण, तो डोंगर आहे आणि पूर्ण धुकं आहे. आता तुम्हाला दिसतोय वरती आलेला. आणि तिकडे आपली सगळी घरं आहेत आणि इकडे पूर्ण असं डोंगर आहे. आणि हा छोटीशी टेकडी आहे, ही चढून आम्ही आलोय वरती. ट्रायपॉड लावला होता तिथे. किती सुंदर दृश्य आहे हे, शब्दामध्ये मला वर्णन त्याचं करता येणार नाही. डोळे साक्षी आहेत की एवढं सुंदर दृश्य आहे. आणि पक्ष्यांचा आवाज येतोय आणि पाठीमागे हे जंगल आहे पूर्ण, त्याच्यामध्ये किडींचा आवाज येतोय. कीडच बोलतात ना, कीड आहे त्याच्यामध्ये, त्याचा आवाज येतोय आणि पक्ष्यांचा आवाज येतोय. आणि हा व्ह्यू काही असा आहे. किती सुंदर आहे. सूर्य आला ऑलमोस्ट वरती आणि आम्ही आता खाली उतरलो आणि आता पाठीमागे चाललोय. अजून जरा सकाळ सकाळ फिरायला बरं वाटतं, जरा आजूबाजूला मजा येते. हा, आणि शांत वातावरण. हा, आणि पक्ष्यांचा आवाज. आजकाल आम्ही सकाळी चालायला येतो, पण कधी कधीच येतो, कारण की प्रीतची ड्युटी आहे ती शिफ्ट वाईज आहे. कधी सकाळी असते, कधी दुपारी असते, कधी रात्री असते. त्यामुळं एवढं जमत नाही यायला. एकटीला यायला जरा वेगळं वाटतं मला. पूर्ण शांत आहे आणि जंगल आहे ना इकडे, मी एकटी येत नाही कधी. प्रीत असेल सोबत तरी येतो, असं आहे. आता चालतो, तुम्हाला किड्यांचा आवाज येत असेल. आता पूर्ण आतमध्ये पूर्ण जंगलामध्ये चाललोय. जरा चालत चालत जरा प्रीत पोचला आणि चालते आता. असं आम्हाला हायकिंग करायला खूप जास्त आवडतं. शांत शांतता आणि किड्यांचा आवाज येतोय. हा डोंगर आहे पूर्ण. चालते मी. हा, अरे थांब रे. पूर्ण जंगल आहे हे, बघू शकते आजूबाजूला. हा, आम्ही तिकडून आलो चालत चालत इकडे. शांतता आणि शांतता. आणि तुम्हा सगळ्यांना माझे गावाकडचे व्लॉग बघायला खूप छान वाटतं. सगळ्यांचे कमेंट मी बघत असते, कोणी कोणी काय काय टाकलं, छान छान कमेंट करता की खूप छान वाटते गावाकडचं दाखवतेस तू, पक्ष्यांचा आवाज वगैरे है ना. तर मला सुद्धा छान वाटतं. खूप आभार सर्वांचे, प्रेम देत राहा. तर सगळे जण असे म्हणतात की तुम्ही शहर सोडून गावामध्ये राहायला आलात. हा निर्णय तुमचा खूप चांगला होता, तर थँक्यू. संकिता पाटील आलेले आहेत जंगलामध्ये ट्रायपॉड घेऊन. तो कॅमेरा स्टेबल राहतो ना, म्हणजे बघायला. असं आपण हातामध्ये कसं असं असं हलतो ना, म्हणून मी ट्रायपॉड घेऊन आले आज दाखवायला तुमच्यासाठी खास. आणि जंगलामध्ये कसं वाटतंय तुला? तुला कसं वाटतंय? मला मस्त वाटते. मी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगू शकते. अशी सकाळ रोज व्हावी, रोज चालायला यावे पाठीमागे तुझ्या सोबत आणि लवकर उठावी. पण काय झालं, आम्हाला लवकर यायचं होतं, पण सूर्य च्या इथे धुकं आलं
आम्हाला सूर्य डोंगराच्या इथून बघायचं क्षितिजापर्यंत आला, पण ढग आले असल्यामुळे पूर्ण असा थोडासा वेळ गेला सूर्य यायला वरती. आता आलेलो आहोत चालायला, चालतोय जरा जंगलामध्ये. पण छान वाटतंय है ना, हे सकाळचं असं दृश्य, पक्ष्यांचा आवाज, कसला आवाज नाही, गाड्यांचा काही नाही, एकदम शांतता, मस्त वाटते ना. आणि देवानी पण आपल्याला अशी जागा दिली ना की तिथं सगळं आहे. म्हणजे आपल्या एरियामध्ये मी असं इमॅजिन नव्हतं केलं की इथून आपल्याला सनराईज पण बघायला मिळेल. पाठीमागे डोंगर आहे, नदी आहे, खाली नदी सुद्धा आहे तिकडे. धुका आले बघू शकता, डोंगर आहेत आपल्याकडे. हे धुका म्हणजे धूर झालेलं आहे एक प्रकारे, कोणीतरी काहीतरी पेटवलंय त्याच्यामुळे झालंय. पण वरती मगाशी हा धुका आहे ऑलरेडी. आता हे जरा डार्क मध्ये आहे धूर. चला आता आपण चालूया. सो वेलकम टू द विलेज लाईफ. वेलकम टू विलेज लाईफ अँड वेलकम टू द जंगल. माझ्या व्लॉग मधून तुम्हाला सगळे गावाकडचे मुवमेंट बघायला मिळतील. कोंबड्यांचा आवाज येतोय, पक्ष्यांचा आवाज येतोय, असं सगळं बघायला मिळेल. सकाळी हवेमध्ये ऑक्सिजन जरा छान असतं, भरपूर असतं, त्याच्यामुळे आपल्याला घेता येतो. मेन म्हणजे दीर्घ श्वास. आता आणि प्राणायाम कर. आपले व्लॉग बघण्यासाठी चॅनलला पटकन आत्ताच्या आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. येस, व्हिडिओ कशी वाटली त्याची कमेंट करा. चला आता आम्ही हळूहळू खाली डोंगर उतरतोय. चढताना दम लागत होता, आता उतरताना पटकन उतरतोय. आता प्रीतनी कॅमेरा माझ्याकडे दिलेला आहे, दम लागला त्याला तर मी पकडलाय. आता आलो खाली पूर्ण. आता घरी जातो आणि आता नेहमीचं रुटीन आपलं सकाळचं आंघोळ करायची. आम्ही आंघोळ नाही केले, डायरेक्ट उठल्यानंतर फ्रेश झालो, आमचे बदाम ड्रायफ्रुट्स वगैरे खाले आणि मग आलो चालायला. आम्ही आजकाल असंच करतो. तर जातो. काय चहा बंद, मी पूर्ण बंद केला. मी सांगितलं नाही तुम्हाला, मी चहा पूर्ण बंद केला. आजचा 4था दिवस आहे. साखर पूर्ण बंद केलंय. माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन मी. आता अलिबागला गेलो होतो तेव्हा पण ह्या लोकांनी फालुदा वगैरे खाल्लं, मी काहीच खाल्लं नाही. ह्यांनीच घेतलं होतं. मला दिदी पण बोलत होती, गुड्डी तू घेणार नाहीयेस? मला नाही, जरा साखर बंद केले मी. म्हणजे थोडंसं माझ्याकडून प्रयत्न करते की मी करू शकते. माझ्या शरीरासाठी थोडंसं आपल्याला करायला पाहिजे, पण साखर सोडायला पाहिजे. 4 दिवस झाले मी साखर बाहेरून काहीच घेतलं नाही. मला पूर्ण एनर्जेटिक वाटते. असं म्हणजे असं कसं आपल्याला सुस्ती आल्यावर की कसं वाटतं तसं वाटतं नाही. मी थोडंसं नोटीस केलं. मी 4था दिवस आहे माझा आजचा, तरी पण मला जरा एनर्जेटिक वाटते. तरी मी प्रयत्न करणार आहे. पूर्ण 21 डेज मी नो शुगर चॅलेंज घेतलंय. मी तुम्हाला बोलले नव्हते, मी पहिले मला करू दे पूर्ण, मग मी तुम्हाला सांगेन. जर प्रीत बोललास की चहा सोडलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मी साखर पूर्णपणे बंद केलंय. आणि नवऱ्याला पण कमी देण्याचा प्रयत्न करते. चहा वगैरे त्याला बोलू दुसरं काहीतरी घे, पण तू चहा बंद कर असं त्याला सांगितलंय. बघूया काय होते ते. तुम्हाला मी पुढे प्रोग्रेस माझी सांगेनच. आज आहे प्रीतला सुट्टी, त्यामुळे निवांत आहोत. नाश्त्याचं टेन्शन नाही, जेवणाचं टेन्शन नाही, काहीच टेन्शन नाही. हा जरा बसलोय खाली. इथे टेकडी आहे, म्हणजे टेकडी काय बोलते, असं थोडंसं उंचवट आहे, तर तिथे बसलोय. जरा पाय दुखले, पूर्ण डोंगर चढून आलो वरतून आणि तर सूर्य आलाय वरती, त्यामुळे माझे डोळे असे चमकायला लागलेले आहेत. आणि आज आम्ही जाणार आहोत आईकडे. म्हणजे आम्ही चाललोय माहेरी, कारण की माझ्या चुलत भावाला मुलगा झालेला आहे. तर आज नेमिंग सेरेमनी आहे, त्याला नाव ठेवायचं आहे, म्हणजे त्याचं बारसं आहे आज. तर आज मला आईकडे जायचं आहे. दिदी सुद्धा येणार आहे आणि आज सुप्रीची सुट्टीच आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही. तर आता किती वाजता, 11 वाजता वगैरे निघीन. तिकडे जायचं आहे फंक्शनला मला आता. आणि मग 2 दिवस मी आईकडेच राहणार आहे. पूर्ण 2 दिवस माहेर पण पाहिजे ना जरा. काय रे, पाहिजे, मजा आहे तुझी. तर प्रीत घेऊन जाईल मला आईकडे. तिकडे फंक्शन आहे, पुढचे ब्लॉग तुम्हाला सगळे आईकडचे बघायला मिळतील. तर तिकडे असणार आहोत आम्ही. तर चला निघतो आता. खूप वेळ झाला इकडेच आहे. आता किती वाजले? वाजले 7 वाजले. तर चला आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गावाकडची सकाळ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.
आणि इकडे प्रीत काढतोय काजू. पिकलेले आहेत का? काठी घेतले आणि काढते. त्याला आवडतं काजू खायला. हो रे बाबा, तो बोलते आमच्याकडे जंगलामध्ये काजू मिळतात, पण ते वरती आहेत, खाली पडल्यावर ते चपटणार. चल ये, ऊन आलाय बघ. 7:15 काय 7:30 झाले, पण ऊन लागतोय आता चांगलाच. आणि मला पाण्याची ताण लागलंय. आणि केवढे मिळाले काजू काढलेले आहेत. तू थांबत नाहीयेस. अरे मला पाण्याची ताण लागली. केवढे काढलेस पण तू बघ. त्यात आपण नेऊ घरी खायला. घामाघूम झालायस. साफ करतो पाण्यामध्ये. त्याला आपण खाऊ. मीठ आणि मसाला. मीठ लावून खायचं. सगळ्याला मसाला लावणारच. मीठ. चल सूर्य बघ 7:30 झालेत. वरती आला पटकन. चलो. केवढे सारे काढलेस काजू बघ. वा वा.